अंदाज के बाहर चला, पर संत ही का पून है जो आज जग नाही ढला. सज्जन हो, तुम्ही आम्ही खरंच भाग्यवान आहोत, कारण आमचा जन्म हा या भारत देशामध्ये झाला. भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तर महाभाग्याची संपत्ती. या भारत भूमीमध्ये जन्माला येणं हे महाभाग्य सांगितलंय. आणि त्याही मध्ये आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो, कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आणि त्याही पेक्षा महद्भाग्य की आम्ही विदर्भात जन्माला आलो, कारण हा विदर्भ आमच्या देशाचं हृदय आहे. विदर्भ म्हणजे विदर्भ भवती सा विदर्भ. हा विद म्हणजे आपोआप, विद म्हणजे जाणीव, जिथे सहजपणे जाणीव होते, सहजपणे ज्ञान प्राप्त होते, तो विदर्भ. या विदर्भाची महती आमच्या शास्त्र पुराणांनी सुद्धा गायली आहे. याच विदर्भात प्रभू श्री रामचंद्राची आजी इंदुमती, त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाची भार्या माता रुक्मिणी, नल पत्नी दमयंती, या सर्व महान स्त्रियांचं बालपण या विदर्भातच झालंय. या विदर्भाचा फार मोठा इतिहास आहे. अनेक देशातील साधू संतांच्या पदस्पर्शानं ही पुनीत झालेली ही विदर्भाची भूमी. याच विदर्भात महान शास्त्रज्ञ, याच विदर्भात महान संत, याच विदर्भात थोर महापुरुष उदयाला आलेले आहे. आणि याच महापुरुषामध्ये, याच विदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांना सोबत घेऊन बुद्ध धर्माची दीक्षा घेतली. तीच दीक्षाभूमी या विदर्भातलीच. याच विदर्भामध्ये बालांद गुलाबराव महाराज जन्मजात आंधळे आहे, ज्यांनी शेकडो पुस्तकं लिहिली. भगवान भोलेनाथासारखं धगधगतं वैराग्य ज्यांनी अंगी बांधलं. आणि दिवसा गाव स्वच्छ करायचं, रात्रीला लोकांची मन स्वच्छ करायची, असे तपोमूर्ती वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज याच विदर्भातील शेणगावची. आणि याच विदर्भानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नावाचं माणिक या भारत मातेच्या मुकुटात ठेवलं आणि आपली युगानुयुगीची ही परंपरा कायम ठेवली. असे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याच विदर्भाच्या मातीत उदयाला आले. अमरावती जिल्ह्यातील यावली नावाचं गाव, आणि या यावली गावात गणेशपंत ठाकूर आणि तानाबाई हे कुटुंब स्थिर झालं. एकुलता एक मुलगा बंडोजी. आणि या कुटुंबाची परंपरा पूर्वापारच परमार्थाकडे वाटचाल. हे गणेशपंत आणि तानाबाई पंढरीचे वारकरी दरवर्षी पंढरीला जायचे. हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी. म्हणून पंढरीचा महिमा गायचे, दरवर्षी पंढरीला न चुकता जायचे. अव्याहतपणे पंढरीची या कुटुंबानं वारी केली. त्या पंढरीचा महिमा काय सांगावा, ऐकूया आपण भजनातून.